नमस्कार मैत्रिणींनो, मी प्रणिता फॅशन डिझायनर या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं मनापासून स्वागत. मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण खास नवीन शिकणाऱ्या मैत्रिणींसाठी प्रिन्सेस कट ब्लाऊजची कटिंग पाहणार आहोत. तर बघा मैत्रिणींनो, सर्वात अगोदर आपण इथे बाहीची कटिंग करून घेऊया. तर बाहीची कटिंग करण्यासाठी आपण इथे डबल फोल्ड घडी करून घेतलेली आहे आणि जी बंद बाजू आहे तर बंद बाजूकडून आपण बाहीची पूर्ण उंची घेतलेली आहे आणि आता इथे सरळ रेष ओढून घेऊयात. त्यानंतर बाहीची कॅप हाईट आपण 2.5 इंच घेतलेली आहे आणि आता इथे मागच्या आणि पुढच्या मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे. तर इथे मध्ये मासळी आकार येईल असा आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे. तर आता अगोदर वरचा जो आकार आहे तो आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे. त्यानंतर 2 पदर आपल्याला इथे उचलून घ्यायचे आहेत आणि समोरील जो मासोळी आकार आहे तो आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे. आणि बघू शकता आपण फिनिशिंग सहित बाहीची कटिंग करून झालेली आहे. आता आपल्याला इथे ब्लाऊजची कटिंग करून घ्यायची आहे. तर बघा, त्यासाठी आपण इथे डबल फोल्ड घडी करून घेतलेली आहे. जी बंद बाजू आहे तर ती आपल्या साईडने ठेवून घेतलेली आहे. आता इथे छातीचं माप आपण इथे 10 इंचाची घडी आपल्याला करून घ्यायची आहे. कपडा व्यवस्थित करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर ब्लाऊजची पूर्ण उंची टाकून घ्यायची आहे. तर ब्लाऊजची पूर्ण उंची आहे 14 इंच आणि त्यामध्ये 1 इंच ऍड करून आपल्याला इथे 15 इंच घ्यायचं आहे. तर आपल्याला दोन्ही साईडने शिवणात जाते त्यासाठी आपल्याला इथे 1 इंच वाढून घ्यायचं आहे. आता गळा रुंदी आपण इथे 2.5 इंच घेतलेली आहे आणि शोल्डर ही 2.5 इंच घेतलेला आहे. आता त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे मुंड्याचं माप. तर मुंड्याचं माप आपण इथे 6 इंच घेतलेलं आहे आणि ह्या पद्धतीने इथे आपण बॉक्स तयार करून घेतलेला आहे. आता इथे मागील मुंड्याचा आकार देण्यासाठी आपण इथे 1.5 इंचावर मार्किंग करून घेतलेली आहे आणि आता मागील मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे. हा आकार अगदी व्यवस्थित असा देऊन घ्यायचा आहे. हा आकार व्यवस्थित आला तर आपला ब्लाऊज परफेक्ट बसतो, नाहीतर मुंड्यामध्ये चुन्या पडतात. तर त्यासाठी मुंड्याचे आकार शिकणे खूप गरजेचे आहे. तर बघा, आता इथे मागची बाजू आपण मार्किंग करून झालेली आहे आणि कट करूनही झालेला आहे. आता इथे आपल्याला समोरची बाजू कट करून घ्यायची आहे. समोरची बाजू कट करण्यासाठी आपण ही घडी थोडीशी वाढवून घेतलेली आहे, कारण प्रिन्स कट ब्लाऊज कट करताना आपल्याला 2 इंच एक्स्ट्राचा कपडा घ्यावा लागतो. तर त्यासाठी इथे आपण वाढवून घेतलेला आहे. आता मागची बाजू आहे ती जशाच तशी यावर ठेवून घ्यायची आहे आणि मार्किंग करून घ्यायची आहे. तर बघू शकता ह्या पद्धतीने आपण ठेवून घेतलेला आहे. खालच्या साईडने आणि साईडने सुद्धा आपल्याला इथे वाढून घ्यायचं आहे. तर बघा, मागच्या बाजूची जशाच तशी मार्किंग करून आपण हा कपडा उचलून ठेवलेला आहे. आता इथे गळ्याची मार्किंग करून घ्यायची आहे. तर गळा रुंदी घेतलेली आहे 2.5 इंच आणि गळा उंची घेतलेली आहे 6 इंच. तर गळा उंची तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता. आता इथे समोरील मुंड्याचा आकार देण्यासाठी आपण इथे बॉक्स तयार करून घेतलेला आहे आणि समोरील मुंड्याचा आकारही देऊन घेतलेला आहे. आता इथे छातीचं माप टाकायचं आहे. तर छातीचं माप इथे 8.5 इंच आणि प्लस 2 इंच शिलाई मार्जिन असं आपण घेतलेलं आहे. आता इथे आपण एक तिरकी रेष ओढून घेऊयात. आता इथे आपल्याला प्रिन्सेस कटचा टक्स पॉइंट काढायचा आहे. तर शोल्डर पासून खाली आपण 10 इंचावर मार्किंग केलेली आहे आणि काच बटन पट्टीपासून पुढे 4 इंचावर अशी आपण इथे मार्किंग करून घेतलेली आहे. आता मार्किंग केलेली आहे ते पॉइंट जोडून आपल्याला इथे प्रिन्स कटचा आकार देऊन घ्यायचा आहे. तर बघू शकता ह्या पद्धतीने आपण प्रिन्स कटचा आकार दिलेला आहे आणि टक्ससाठी पुढे आपण 2 इंचावर मार्किंग करून प्रिन्सेस कटचा इथे आपण आकार देऊन घेतलेला आहे. तर बघू शकता आपण इथे परफेक्ट असा आकार दिलेला आहे. आता इथे समोरला आपल्याला स्वीट हार्ट गळा करायचा आहे. तर त्या गळ्याची इथे आपण मार्किंग करून घेतलेली आहे आणि बघू शकता मैत्रिणींनो, आपली इथे पूर्ण मार्किंग करून झालेली आहे आणि आता हा ब्लाऊज आपण इथे कट करून घेऊया. आता प्रिन्स कटचा आकारही आपण इथे कट करून घेऊया. तर खाली आपण 1 ते 1.5 इंच एक्स्ट्राचं ठेवलेलं आहे. तर ते आपण इथे फोल्ड करण्यासाठी ठेवलेलं आहे. आता इथे आपण गळाही कट करून घेतलेला आहे. तर आता इथे स्वीट हार्ट नेक आपण केलेला आहे. तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणताही करू शकता. तर बघा, समोरच्या बाजूची आपली कटिंग करून झालेली आहे. आता अस्तरवर आपला ब्लाऊज कट करून झालेला आहे. आता आपल्याला ब्लाऊजचा जो मेन कपडा आहे तो घ्यायचा आहे आणि त्यावरही आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे. तर बघा, आज सुंदर असा डिझायनर ब्लाऊज पीस आहे.
तर सर्वात अगोदर इथे आपण बाहीची कटिंग करूया. त्यासाठी बाहीची जी डिझाईन आहे ती अगदी व्यवस्थित अशी आपल्याला इथे करून घ्यायची आहे. बघा गळ्याला सुद्धा सुंदर असा इथे वर्क केलेला आहे. आता दोन्ही बाजूने आपल्याला बाही जी डिझाईन आहे ती अगदी व्यवस्थित अशी ठेवून घ्यायची आहे. डिझाईन खाली वर जाणार नाही याची काळजी घ्यायची आहे. खालचे पदर व्यवस्थित बसलेत का तेही आपल्याला इथे चेक करायचं आहे. आता त्यानंतर आपल्याला इथे बाही ठेवून घ्यायची आहे आणि इथे थोडासा कपडा एक्स्ट्राचा सोडून आपल्याला कट करून घ्यायचा आहे. अस्तरवर कट करताना आपण परफेक्ट कट करतो आणि ब्लाऊजचा जो मेन कपडा आहे तो कट करताना आपण एक्स्ट्राचा कपडा सोडलेला असतो. आता इथे मागच्या बाजूची कटिंग करून घेऊया. तर त्यासाठी इथे गळाही आपल्याला व्यवस्थित करून घ्यायचा आहे. खालच्या बाजूने आणि वरच्या बाजूचा गळा इथे व्यवस्थित असा ठेवून घ्यायचा आहे. तर हा गळा तुम्ही समोरच्या साईडने किंवा पाठीमागच्या साईडने तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणत्याही साईडने करू शकता. आता हा मागच्या साईडने करत आहे पण गळा थोडासा छोटा आहे, पण कस्टमरला हा मागच्या साईडने पाहिजे होता, तर त्यासाठी इथे मी मागच्या साईडने ठेवून घेतलेला आहे. तर बघा इथे आता मागच्याही बाजूची कटिंग करून झालेली आहे आणि बाहीची कटिंग करून झालेली आहे. आता आपल्याला समोरच्या बाजूची कटिंग करून घ्यायची आहे. तर समोरच्या बाजूची कटिंग करण्यासाठी आपण इथे कपड्याची घडी घालून घेऊयात. तर बघा ह्या पद्धतीने आपल्याला घडी करून घ्यायची आहे. मैत्रिणींनो, खास नवीन शिकणाऱ्या मैत्रिणींसाठी आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे आणि व्हिडिओ काळजीपूर्वक बघितला तर आपण अगदी कमी वेळामध्ये आणि पहिल्याच व्हिडिओमध्ये परफेक्ट असा ब्लाऊज कट करू शकतो. तर तुम्हाला जसं ॲडजस्ट होईल त्या पद्धतीने इथे ठेवून आपल्याला हा ब्लाऊज कट करून घ्यायचा आहे. डिझायनर ब्लाऊज हा 2 तुकड्यामध्ये येतो, तर त्यासाठी एका तुकड्यामध्ये आपण बाहीची कटिंग आणि मागच्या बाजूची कटिंग करून घेतलेली आहे आणि दुसरा राहिलेला तुकडा आहे तर त्यामध्ये आपण इथे समोरच्या बाजूची कटिंग करून घेणार आहोत. तर बघा ह्या पद्धतीने आपण दोन्ही साईड ठेवून घेतलेले आहेत. प्रिन्सेस कट ची कटोरी आणि साईड पार्ट दोन्ही आपण इथे ठेवून घेतलेला आहे आणि आता इथे थोडंसं एक्स्ट्राचा कपडा ठेवून आपण कट करून घेऊयात. आणि बघू शकता मैत्रिणींनो, अगदी कमी वेळामध्ये 8 ते 10 मिनिटामध्ये आपण अस्तरचा ब्लाऊज कट केलेला आहे आणि ही कटिंग तुम्हाला कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये.